जय शिवराय. गणपती बाप्पा मोरया. हॅपी फ्रेंडशिप डे. तुम्हा सर्वांना. आज रविवार असल्यामुळे कामांची सुरुवात थोडीशी रिलॅक्सेशनने झाली, कारण की आठवडाभर पूर्ण रोज धावपळ असते, दगदग असते आणि रिलॅक्स व्हायला, शांततेत झोपायला वेळच नसतो. तर थोडं फ्रेश झाले. त्याच्यानंतर छान गणपती बाप्पाची पूजा करून घेतली. गणपती आता विशेष म्हणून घेतले. आता सुरुवात झाली घरांच्या कामांची, ती कपड्यांपासून. आता कपडे वगैरे वाळत घालते. सकाळी पावसाचं वातावरण नव्हतं, खूप छान ऊन होतं. आता परत पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळे कपडे वाळण्याचं टेन्शन. आता त्यामध्ये आमच्या दोघांचा फराळ असल्यामुळे, म्हणजे उपवास असल्यामुळे मुलांचंच फक्त भाजी चपाती होती, त्यामुळे दोघांच्या भाजी चपात्या आधी बनवून घेतल्या. कारण मला त्याच्यानंतर बरेच कामं होते. घरातली साफसफाई होती, डीमार्टची शॉपिंग होती, त्याच्यानंतर मुलांचे प्रोजेक्ट्स होते, मुलांचा अभ्यास होता आणि आठवड्याभराचं रिव्हिजन त्यांची आजच मला घेता येते. त्याच्यामुळे सकाळीच मी त्यांची लाईन लावून दिलेली होती अभ्यासाची. पण तोपर्यंत तिचा आतापर्यंतचा किती अभ्यास झाला ते मी चेक करत होते आणि अजून त्यांना थोडंसं पुढचं सांगून दिले तिची कामं. ते झाल्यानंतर मुलाला पण विचारून घेतलं, त्याची पण एकदा लाईन लावून दिली. दोघांचं लाईन लावल्यानंतर मी माझ्या कामांना मोकळे. भाजी झाली, चपाती झाली, त्याच्यानंतर मी चहा घेतला, फ्रेश झाली 5-10 मिनिटांसाठी आणि रिलॅक्स झाल्यानंतर त्यांना परत जेवायला दिलं आणि त्यांचे परत भांडणं सुरू झाले ॲज युज्युअल टी व्हीसाठी. बापरे, यांना सांभाळणं म्हणजे खूप कठीण आहे. आता मग प्रोजेक्ट जवळपास बनत आलेले आहेत. आणि तुम्हाला माझं चॅनल कसं वाटलं, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आता माझे प्रोजेक्ट ऑलमोस्ट डन झालेले आहेत आणि संध्याकाळ झालेली आहे आणि वेळ झालेली आहे ती छानपैकी चहाची. आता चहा घेते, नंतर स्वयंपाकाला लागते. चला तर मग आता मी तर खूप दमलेले आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.